मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूममधनं काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलल्या जातील अशी शंका काँग्रेसला वाटतेय आणि त्यामुळेच स्ट्रॉंग रूम्सवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत असा दावा काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलाय। पराभूत झाल्यानंतर मोदी इतक्या सहज सत्ता हस्तांतरित करणार नाहीत, ते काही ना काहीतरी गडबड करतील असा खळबळजनक दावा सुद्धा राऊतांनी केलाय। अमित शहा यांनी निवडणूक सुरू असताना अनेक जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला, हे नियमांचं उल्लंघनच आहे असा आरोपही राऊत यांनी केलाय। शंका घ्यायला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत। त्यामुळं निश्चितच सर्व पक्षांनी ही भूमिका स्वीकारलेली आहे की या ठिकाणी मोदी इतक्या सहजासहजी सत्तेचं हस्तांतरण करणार नाही, गडबडी हे लोक करतील म्हणून ही शंका आहे। आणि त्यासाठी स्ट्रॉंग रूममधून जे ईव्हीएम निघतात त्या ईव्हीएम बदलवले तर जाणार नाहीत ना, त्याच्यात काही गडबडी तर केल्या जाणार नाहीत ना, अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली। म्हणून ही सावध होण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।